राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आज एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडली, ज्या गॅसमुळे पूर्ण भारतामध्ये हाहाकार माजलाय म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी लोकांना रांगेमध्ये उभं राहावं लागणार आहे की लागलंय किंवा आज दिवसभर उभं राहिले होते. या सगळ्यांसाठी छोटासा दिलासा देणारी गोष्ट आहे. आज अमेरिकेच्या, इस्रायलच्या आणि इराणच्या युद्धाच्या मधून या युद्धभूमीवरनं भारतासाठी एक आनंदाची गोष्ट आलेली. ती म्हणजे अशी की भारताची काही मालवाहतूक जहाजं, जी कच्चं तेल सौदी अरेबिया असेल, इराण असेल किंवा आजूबाजूच्या सगळ्या खाडी देशातनं ज्या ज्या देशाकडनं आपल्या भारताला तेल येतं, त्या देशातनं तेल घेऊन येणारी जहाजं जी अडकून पडलेली, त्यातली काही जहाजं ही इराणमधल्या त्या होर्मुझ टनेलमधून, कॅनलमधून भारताच्या दिशेने सुखरूप पोहोचलेले आणि मुंबई आणि गुजरातच्या पोर्टवरती सुखरूप पोहोचलेले आहेत. आणि या जहाजांमध्ये कमीत कमी 40 लाख मेट्रिक टन इतकं कच्चं तेल आहे, ज्याच्यामुळे येणाऱ्या 15 दिवस, महिन्याभरासाठीचा जो काही आपला प्रॉब्लेम होता किंवा जे काही डिस्कंटिन्युटी होणार होती, ही बंद होणार आहे किंवा संपुष्टात येणारे म्हणा. आणि तेवढा आपला दिलासा मिळणार आहे की बाकीच्या गोष्टी तोपर्यंत जर युद्ध संपलं तर ते कंटिन्यू होईलच, आणि जरी युद्ध नाही संपलं तरी इतर बाकीच्या मार्गातून हा तेल आणण्यासाठी आपल्याला फायदा होणार. नक्की घडलं काय ते तुम्हाला मी सांगतो एकदम स्पष्ट मध्ये. जे 12 मार्च म्हणजे ऍक्च्युली हे खरं तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक सगळ्यात मोठं यश म्हणावं लागेल. भारताचे परराष्ट्र मंत्री आपले एस जयशंकरजी यांचं एकंदरीत स्ट्रॅटेजिक अनुभव, कामाचा अनुभव, डायलॉगबाजी, या सगळ्या गोष्टीवरनं त्यांनी बरोबर यश मिळवलं या सगळ्या गोष्टींवरती. आणि त्यांनी नक्की केलंय काय? भारताचं इराणसोबत पण दुश्मनी नाही, इस्रायलसोबत पण नाही आणि अमेरिकेसोबत पण नाही. त्यामुळे भारताचं डायलॉगबाजी असल्यामुळं सगळ्या देशांसोबत एकदम चांगली परिस्थिती आहे. याच गोष्टीमुळे काय झालं माहिती आहे का? थायलंडचं एक शिप आपलं भारताचं तेल घेऊन येत असताना इराणकडनं हल्ला करण्यात आला आणि त्या शिपवरती भारतीय एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागलेला. बाकीचे भारताचे जे काही त्या ठिकाणी काम करणारे शिपवरती लोक होते, हे सुरक्षितपणे त्या तिथून निघाले. आणि या गोष्टीचं ज्यावेळेला एस जयशंकर असतील किंवा भारताने इराणला विचारले की आमचं तर तुमचा काय संबंध नाही, आम्ही तुमच्या युद्धामध्ये नाही, आमच्या शिपवरती तुम्ही का हल्ला केला, त्यावेळेला इराणने सांगितलं की तुम्ही आमची कमीत कमी परवानगी घ्यायला पाहिजे होती. जर परवानगी घेतली तर तुमच्या इथून पुढच्या कुठल्याच जहाजावरती हल्ला होणार नाही. दुसरी गोष्ट, इराणमध्ये जे चाबार पोर्ट आहे हे भारत बनवतोय. भारताने इन्व्हेस्टमेंट केलेली त्या ठिकाणी लाखो करोडो रुपयाची. त्याच्यामुळे इराणला भारतासोबत सरळ सरळ दुश्मनी घेणं परवडणार नाही. आणि इराणकडनं भारत मोठ्या प्रमाणामध्ये तेल खरेदी करतो, त्यामुळं भारत हा इराणचा चांगला मित्र आहे. आणि याच मुद्द्यावरती, याच पार्श्वभूमीवरती भारताचे परराष्ट्रमंत्री आणि इराणचे परराष्ट्रमंत्री या दोघांनी मिळून चर्चा केली. चर्चा ही प्रदीर्घ काळ चालत होती असं सांगण्यात येते. म्हणजे युद्ध सुरू झाल्यापासूनची सगळ्यात जास्त चर्चा चालली तर ही. आणि या गोष्टीमध्ये, चर्चेमध्ये असं सरळ म्हणजे सिद्ध झालं की भारताची जी जहाजं आहेत, जी जहाजं तिरंगा लावून त्या ठिकाणी येतील, त्या जहाजांना सुखरूपपणे बाहेर तिथून त्या होर्मुझ कॅनलमधून काढायचं काम इराण करून देणार आहे. आणि तसंच झालं. भारताचे 2 शिप, एक परिमल आणि दुसरं पुष्पक, हे 2 शिप आपल्या त्या इराणच्या समुद्रधुनीतून मुंबईच्या दिशेने पोहोचलेले आहेत. आणि ह्या दोन्ही शिपमध्ये कमीत कमी 40 लाख मेट्रिक टन इतकं कच्चं तेल होतं. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी गॅसचा तुटवडा निर्माण होता, पेट्रोलियमचा प्रॉब्लेम होणार होता, डिझेलचा प्रॉब्लेम होणार होता, हा प्रॉब्लेम आता थोडं पुढे ढकललाय. जर हे युद्ध लवकर संपलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पण जरी नाही संपलं तरी भारताला इतर पर्याय शोधण्यासाठी थोडासा पुरेसा वेळ मिळणार आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला बघायला मिळत असेल की इराणने अमेरिका आणि इतर पश्चिमी देशांवरती, ज्या ज्या देशांचं इराणसोबत जमत नाही किंवा दुश्मनी आहे, त्या सगळ्या देशांना त्या भागातनं डिझेल, कुठल्याही प्रकारचं मालवाहतूक जहाज घेऊन जाण्यासाठी बंदी आणलेली. आणि अशामध्ये भारताला त्या ठिकाणी जागायत करून देणं किंवा भारताचे शिप तिथून सुखरूपपणे बाहेर काढणं, हे भारतासाठी देखील एक ग्लोबली जर आपण बघायला गेलं, जिओ पॉलिटिकल जर आपण बघायला गेलं, तर एक मोठं यश आहे म्हणायचं. आणि जर हे असं झालं नसतं तर प्रॉब्लेम काय होणार होता माहिती आहे का? आफ्रिकाच्या देशात समुद्री खाडीतून हे आपल्याला शिप वळवून आणावं लागले असतील, ज्याच्यामुळं प्रवासाचा खर्च वाढला असता. दुसरा, तिथं मुंबईमध्ये किंवा आपल्या भारतामध्ये पोहोचण्यासाठी या जहाजांना आणखी वेळ लागला असता. आणि जर असं झालं असतं तर एक तर प्रवासाचा खर्च वाढला असता आणि दुसरी गोष्ट, वेळ लागला असता त्या जहाजांना इथं पोहोचण्यासाठी. त्यामुळे जो उर्वरित आपल्याकडे जो काही शिल्लक स्टॉक आहे हा आणखी कमी झाला असता. त्याच्यामध्ये पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली असती. आणि दुसरी गोष्ट, प्रवास महागला असल्यामुळं तेल देखील आपल्याला महागच मिळालं असतं. परंतु सुदैवाने असं काही झालं नाही. आणि इराणने आपल्याला साथ दिल्यामुळं आपल्या खिशाला जी कात्री लागणार होती ती मला वाटतं आता कुठेतरी लागणार नाही. आणि या खरंच सगळ्या प्रवासामध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना सलाम आहे की त्यांनी युद्धभूमीतनं आपल्या सुरक्षित तेल वाहतूक जहाजांना बाहेर काढलं. फक्त बाहेरच नाही काढलं तर मुंबई आणि गुजरातच्या पोर्टपर्यंत पोहोचवलं देखील. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. नक्की ह्या यशाच्या पाठीमागे भारताची कुठली भूमिका आहे?